तुम्ही जी यंगर जनरेशन आहे त्यांच्याशी एंगेज करा आणि त्यांच्याशी एंगेज करताना आता मी पार्लमेंटमध्ये पाहिलं काही लोक एंगेज करण्याचा अर्थ त्यांनी काढला आम्ही फोमो शब्द वापरू, आम्ही क्लॉकेट शब्द वापरू, आम्ही ते वास्तव गुण, मलाही नाही माहिती ते शब्द. त्यांना असं वाटतं त्यांनी असे शब्द वापरले तर ते जेनझी सोबत कनेक्ट करतील. नरेंद्र मोदीला वाटते ते मित्रोच्या जागी फ्रेंड्स बोलले की लोक कनेक्ट करतील. तुम्ही या लोकांना एवढं डम समजतायत का की तुम्ही एक दोन शब्द त्यांच्यासारखे वापरले की ते तुमच्याकडे येतील? ते तेवढे डम नाही आहे. CJPचं उदाहरण घ्या. जेव्हा CJP सुरू केली तेव्हा मी जे 5 मुद्दे टाकले होते ते कोणते होते? त्याच्यात मी कुठंही असे कुच्चू पुच्चू, वास्तव गुनिया किंवा क्लॉकेट, फोमो असे शब्द वापरले नव्हते. तिथे मी जे मुद्दे मांडले होते ते होते की रिटायरमेंट नंतर कुठल्याही सुप्रीम कोर्टच्या जजला राज्यसभा सीट नाही भेटली पाहिजे. महिलांचं आरक्षण फक्त 33% नाही 50% झाले पाहिजे आणि सीट न वाढवता झाले पाहिजे. सीट ज्या 543 सीट आहे त्याच्यात का नाही देत तुम्ही? आणि जे आमदारांची खरीद फरोख्त होती ती थांबली पाहिजे. जर कोणी आमदार पार्टी बदलतो तो 20 वर्ष त्याला ऑफिसमध्ये जागा नाही भेटली पाहिजे. जे मीडियाचं आहे मीडियाचं कॉर्पोरेटायझेशन थांबलं पाहिजे, इंडिपेंडेंट मीडिया असली पाहिजे. हे मुद्दे आम्ही मांडले होते आणि त्याच्यावर या जेनझीनी सपोर्ट केलेले आहे. तर जेव्हा तुम्हाला वाटते तुम्ही फोमो, क्लॉकेट, कुचू पुचू सारखे शब्द वापरून जेनझी तुमच्याकडे येतील किंवा मित्रोच्या जागी फ्रेंड म्हणून रील बनवसाल इंस्टाग्रामवर रात्री 12 वाजता जेनझी तुमच्याकडे येतील, तुम्ही त्यांच्या इंटेलेक्टचा अपमान करताय. ही पोरं खूप जास्त शिकलेली आहे आणि मी तर म्हणा जेवढे BJPची कॅबिनेट मिनिस्ट्री त्यांच्यापेक्षा जास्त ही पोरं शिकलेली आहे. कोणी डेटा सायंटिस्ट बनायचं आहे, कोणाला डॉक्टर बनायचं आहे, कोणाला PhD करायची आहे, कोणाला रिसर्च करायची आहे. तर एवढ्या तुम्ही डिसमिस अजूनही तुम्ही त्यांना ना इन्सल्टच करताय. तुम्हाला असं वाटत असेल की एक दोन त्यांच्या लँग्वेजचे शब्द वापरले तर ते आपल्याकडे येतील. नाही, तुम्ही त्यांच्या मुद्द्यांची गोष्ट बोला, तुम्ही त्यांच्या शिक्षणाबद्दल बोला. तुम्ही त्यांना सांगा आज आपल्या देशातले लोक व्हिएतनामला फिरायला जातात, काय इमॅजिनेशन घेऊन येतात? जो व्हिएतनाम देश एवढा छोटा आहे तो आपल्या भारत देशापेक्षा किती स्वच्छ आहे. श्रीलंकाला जातात आपल्या देशातले लोक. आता गोवा थोडं कमी झालेलं आहे. आता आपल्या देशाच्या लोकांना चटक लागलेली थोडी व्हिएतनामला जायची, श्रीलंकाला जायची आणि चांगली गोष्ट आहे. अमेरिकेतले लोक दर उन्हाळा ते त्यांचा युरोपमध्येच काढतात. तर जग बघितलं पाहिजे. जग पाहिल्यावर आपल्याला कंपॅरिझन दिसेल ना की बाकी देश कुठे चालले. आता व्हिएतनामसारखा छोटा देश ज्याची GDP आपल्या 10% नसेल तो आपल्यापेक्षा जास्त स्वच्छ आहे. श्रीलंका आपल्यापेक्षा जास्त स्वच्छ आहे. भूटान आपल्यापेक्षा स्वच्छ आहे. तर पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या इथं काय? या जी यंगर जनरेशन आहे जी बाहेर शिकायला जाती ते तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं बघतात. जे बाहेर फिरायला जाते ते तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं बघतात. इथे येतात रस्त्यावर खड्डे, त्याच्या बाजूला चिखल, त्याच्या बाजूला फुटकं बसस्टँड, रेल्वे कधी टायमावर नाही. चांगले केले तर फक्त एअरपोर्ट चांगले केले, पण किती लोक एअरपोर्ट अफोर्ड करू शकतात फ्लाईटमध्ये जाणं? तुला 20 तारखेच्या आंदोलनाकडे त्या दिवशीच्या घटनेकडे परत नेतो. तू आता काही मिनिटापूर्वी भावनिक झालास. त्या दिवशी रात्री काय घडलं ते सगळं सांगत असताना, ती ऊर्जा कशी मिळाली सांगत असताना, काल परत दिल्ली पोलिसांच्या फॅमिलीची PC झाली. सरांनी उल्लेख पण केला तो. त्यांचे कुटुंबीय पण रडत होते. तर ते जे लोक होते ज्यांनी पोलिसांनी व्हिडिओ पण रिलीज केले की पोलिसांवर हल्ला केला, पोलिसांवर दगडफेक केली, भलेही कोणी आणले असतील, तर त्या गोष्टीकडे कसं पाहतोस तू? कारवाई करा. आणि मी एक रिपोर्ट काल परवा वाचली, दिल्ली पोलिसांचीच रिपोर्ट आहे. जंतर मंतरवर 2000 पेक्षा जास्त क्रिमिनल्स फिरत होते. बरोबर, तुम्ही सगळ्यांनी दिली. बरोबर, वाचली. 2100. आता माझा प्रश्न, माझे प्रश्न आहे. 2100 क्रिमिनल्स बाहेर कसं काय फिरत होते? ठीक आहे, पहिला प्रश्न हा. 2100 क्रिमिनल्स बाहेर कसं काय मोकळे फिरत होते? माझा दुसरा प्रश्न हा, ज्या जंतर मंतरवर अभिजित दिपके जो कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक आहे त्यालाही विदाऊट चेकिंग एंट्री भेटत नव्हती. तर ह्या 2100 लोक जे क्रिमिनल्स आहे त्यांना एंट्री कसं काय भेटली? मीडियावाले येत होते, तुम्ही सोमेशला विचारा. सोमेशचा इक्विपमेंट, सोमेशचे सगळे कॅमेराज चेक होत होते, सोमेशची चेकिंग होत होती. बरोबर. तर ह्या क्रिमिनल्सची चेकिंग का नाही झाली? मग त्याला तू दिल्ली आरोप लावून चालणार नाही. बरोबर. तुम्हाला सांगावं लागेल की 2100 क्रिमिनल्स मोकळे का फिरत होते? जिथं CJPच्या संस्थापकाची चेकिंग होत होती, सगळ्या टीमची चेकिंग होत होती, तिथं हे क्रिमिनल विदाऊट चेकिंग कसं काय घुसले? याचा अर्थ कुठं ना कुठं पोलिसांचा आणि त्यांची साठगाठ होती. आता तुझ्या मुवमेंटकडे येत परत. जसं इन्स्टा मुवमेंटमुळे पक्ष झाला, तू पहिल्या तुझ्या स्पीचमध्ये बोललास की अपघाताने पक्ष झाला आणि सगळं मुवमेंट झाली. तीच टेम्पलेट वापरून आता आणखी एक आंदोलन उभं राहते, RAचे. काय सांगशील? रिझर्वेशन हटाव आंदोलन. त्याचं पण फॉलोअर तुमच्यासारखेच जोरदार वाढत आहेत. आणि जसं तुमचं पेज काही रातोरात सुपरहिट झालं होतं, BJPला क्रॉस केलं होतं, तसंच तेही पेज जोरात सुरू आहे. तर त्याच्याविषयी मला जर वाटते
रिझर्वेशन हटाव येस, आंदोलन. मी त्यावर देतोय. एखाद्या गरीब समाजातल्या